सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र आलंय समोर। पत्रात सुनेत्रा पवारांकडून फक्त स्वतःच्याच पदाचा उल्लेख आहे। तटकरे आणि पटेलांच्या पदाशिवाय उल्लेख असल्यानं चर्चांना उधाण। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राजधानी नवी दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यसभेमध्ये उपस्थित राहण्याची शक्यता, तर भाजप पक्षश्रेष्ठींनाही भेटणार असल्याची शक्यता। अजित पवारांच्या मृत्यूशी अरोरा खरातचा संबंध आहे का? नरेश अरोरा यांनी अजितदादांना चुकीचे सर्व्हे दिले का? राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल मिटकरींचे नरेश अरोरा यांच्यावर गंभीर आरोप। मुंबई मनपाच्या स्थायी समितीत गारगाई प्रकल्पाला अखेर मंजुरी। स्थायी समितीत चौथ्यांदा मांडलेल्या प्रस्तावाला यश, मात्र प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने। जालन्यामध्ये समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 8 महिला मजुरांचा जागीच मृत्यू। मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत। आखाती युद्धात अमेरिकेचा अभूतपूर्व विजय, इराणची लढण्याची क्षमता संपली, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा। बहरीनमधील अमेझॉनच्या कार्यालयावर इराणचा हल्ला, डेटा सेंटर केलं उद्ध्वस्त। मायक्रोसॉफ्ट, ॲप, गुगलची कार्यालय सुद्धा टार्गेटवर। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी आखातातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय बैठक। देशाच्या सुरक्षेपासून ते आंतरराष्ट्रीय स्थितीवर बैठकीत मंथन। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी सुवर्णा। बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। काही सविस्तर बातम्या सुरुवातीला। भाजपतील इच्छुकांकडून विधान परिषदेसाठी मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे। राज्यसभेकरता नंबर न लागलेल्या इच्छुकांकडून तयारी केली जाते। विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला 4 जागा येणार आहेत, मात्र अनेक इच्छुकांची भाऊगर्दी झालेली आहे। विधान परिषदेच्या एकूण 9 जागा 13 मेला रिक्त होणार आहेत। अशात विधान परिषदेच्या एप्रिलच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे। केशव उपाध्याय, माधवी नाईक, रणजित सिंह निंबाळकर, राम सातपुतेंसोबतच आणखी काही परिषदेसाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे। रणजित सिंह मोहिते पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केणेकर यांच्या जागा रिक्त होत आहेत। अशात यांच्यातून पुन्हा कुणाला संधी मिळते का, हेही महत्त्वाचं ठरणार आहे। विधान परिषदेच्या एकूण 7 जागा रिक्त होत आहेत, त्याच्यासाठीची निवडणूक लागणार आहे। पण भाजपच्या ज्या वाट्याला 4 जागा आलेल्या आहेत, तिथं मात्र त्या 4 जागांकरता खूप मोठ्या संख्येनं इच्छुकांची संख्या आहे। म्हणजे इच्छुकांची संख्या ही 4 पेक्षा अधिक आहे। आणि त्यामध्ये काही नावं जी समोर येत आहेत ती केशव उपाध्यायांचं नाव आहे, माधवी नाईकांचं नाव आहे, रणजित सिंह निंबाळकर हे विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत, राम सातपुते हे सुद्धा विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत। आता ही नावं आणि याच्या व्यतिरिक्त जी 4 नावं आता विधान परिषदेतून मुक्त होतील किंवा ते निवृत्त होतील म्हणजे त्या कालावधीसाठी, तर त्यातलं परत कोणी विधान परिषदेमध्ये जातं का, या सगळ्याशी सुद्धा चर्चा होते आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुंदोपसुंदी सुरू आहे।
त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला 10 मार्चला लिहिलेलं पत्र समोर आलं आणि या पत्रामुळे या चर्चांना म्हणजे राष्ट्रवादीत सुंदोपसुंदी आहे अशा चर्चांना अधिकच बळ मिळतंय. का मिळतंय तर सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या पदाचा उल्लेखच करण्यात आलेला नाहीये. पण या पत्रामध्ये अध्यक्ष म्हणून स्वतःच्या अध्यक्षपदाचा उल्लेख केल्याचं समोर आलंय. या पत्रात शिवाजीराव गर्जेंचा खजिनदार म्हणून उल्लेख करण्यात आलाय. 10 मार्चला दिलेल्या पत्रानं राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिलेली आहे. 26 फेब्रुवारी 2026ला जेव्हा सुनेत्राताई पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली त्याच वेळी हा ठराव पारित करण्यात आला. दरम्यान तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी पक्षाच्या घटनेत बदल करून पक्षाचे सगळे अधिकार कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलांना देण्यात आल्याचं पत्र निवडणूक आयोगाला 16 फेब्रुवारीला पाठवल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता. तर 28 जानेवारीला अजित पवारांचा झालेला अपघात ते सुनेत्रा पवारांनी 26 फेब्रुवारीला राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीच्या कालावधी दरम्यान पक्षाकडून जो पत्रव्यवहार निवडणूक आयोगाकडे करण्यात आला तो ग्राह्य धरू नये असं सुनेत्रा पवारांनी 10 मार्चला पाठवलेल्या पत्रात नमूद केल्याचा दावा रोहित पवारांनी केलेला होता. आता सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्रच समोर आलेलं आहे. सुनेत्रा पवारांनी लिहिलेल्या पत्रावरून नवा मुद्दा चर्चेत आलाय. 26 फेब्रुवारीला सुनेत्रा पवारांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं. स्क्रीनवर आपण बघतोय पहिलं पत्र हे 10 मार्च 2026ला सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पाठवलेलं आहे आणि या पत्रात सुनेत्रा पवार अध्यक्ष आणि पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांची नावं आहेत. सुनेत्रा पवारांच्या नावासमोर अध्यक्ष तर शिवाजीराव गर्जे यांच्या नावासमोर खजिनदार असं पद लिहिलेलं दिसतंय. तर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर पदाचा उल्लेख केला गेलेला नाही. दुसऱ्या विंडोमध्ये जे पत्र दिसतंय ते अजित पवार हयात असताना म्हणजे 20 मे 2025ला निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र आहे. यात अजित पवारांच्या नावासमोर अध्यक्ष आहे तर प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंच्या नावापुढे पदाचा उल्लेख दिसतो आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेला तोंड फुटलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आणि विलीनीकरणाच्या चर्चेची आपल्याला माहिती होती असं वक्तव्य केलं. त्यामुळे चर्चा पुन्हा सुरू झाल्या. सुनील तटकरेंनी आपल्या आधीच्या वक्तव्यावरून युटर्न घेतलाय का याची चर्चाही सुरू झालेली आहे. दरम्यान सुनील तटकरेंनी केलेल्या वक्तव्यावर शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्यांनी निशाणा साधलेला आहे. सातत्याने हेच सांगत होतो की जी चर्चा झालं होतं सत्य होतं ते सत्य आम्ही सांगत होतो. पण त्यावेळेला सांगितलं अशा प्रकारची कुठली चर्चा झाली नाही असं सांगितल्यामुळे एक लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो का काय म्हणून ती आम्ही चर्चा थांबवली होती. आणि ती चर्चा थांबल्यानंतर काही का होईना उशिरा का होईना पण त्यांनी सत्य सांगितलं की अजितदादांची याच्या बाबतीमध्ये आमच्याशी चर्चा झाली होती. आता ही चर्चा झाल्यानंतर त्या चर्चेच्या माध्यमातून काय काय झालं हे त्यांनी खुलासा करावा. जसं त्या म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये एक संघटितपणाने त्या संदर्भामध्ये चर्चा झालेली होती तशा पद्धतीनं संघटित चर्चा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादांच्या पक्षामध्ये झालेली नव्हती. या संदर्भामध्ये त्यांनी त्यावेळेलाही भूमिका स्पष्ट केली आणि काल परवामध्ये झालेल्या त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कुणीही आदरणीय सुनेत्रा काकींना दादांच्या पश्चात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून करा, त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण सगळे एकत्रितपणाने काम करू अशा पद्धतीची काही भूमिका त्यावेळेला आली नाही. त्यामुळे एक संभ्रमतेचं वातावरण हे दोन्ही बाजूनी तयार झालं.